हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हे बघा, आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. तर हे पहा, आपल्याला सांडगे बनवायचे आहेत. त्यासाठी हरभरा डाळ अर्धा किलो, मूग डाळ पावशर आणि मटकी डाळ पावशर अशी भिजत घातली होती रात्रभर. आता हे मिक्सरमध्ये सर्व असं बारीक करून घेते आणि याची छान अशी सांडग्याची रेसिपी पण तुम्हाला दाखवणार आहेत. सांडगे बनवून झाल्याच्या नंतर एकदम टेस्टी अशी याची रस्सा भाजी पण होती आणि सुक्क पण करता येतं. आता हे प्रथम मी आता हे सर्व बारीक करून घेते मिक्सरमध्ये. एकदम बारीक अशी पेस्ट नाही करायची, थोडंसं दरदरा ठेवायचं. दाखवतेच तुम्हाला मी कसं करायचं ते. तर हे पहा, एकदम असं बारीक पेस्ट नाही करायची, असं दरदरा असं हे करायचं आहे. 1 किलो डाळ होती. हरभरा डाळ अर्धा किलो, पाव किलो मुगाची डाळ आणि पाव किलो मटकी डाळ. आता हे बारीक करून झालं आहे मिक्सरमध्ये. आता यात बघा काय काय घालायचे ते. कोथिंबीर घालायची. कोथिंबीर खूप छान अशी टेस्ट येते आपल्या ह्या सांडग्यांना. कांदा घालायचा 1 किलो ह्या डाळीला, पाव किलो तरी कांदा घालायचा आहे. ओवा घालायचा आहे. लाल मिरची पावडर 3 चमचे घेतली आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकता. आणि मीठ. आणि हे सर्व एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण सर्व हे मिक्स करून घेऊया. हळद पावडर, लाल तिखट, ओवा, कांदा, कोथिंबीर. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. पहा कलर किती एकदम भारी दिसतोय. एकदम व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. पहा, ह्याच पद्धतीने आपल्याला सांडगे तोडून घ्यायचे आहेत. असं हातात घ्यायचे, थोडं थोडं असं पुढं करून छान असे वडे तोडून घेऊया. छान असे वडे मी सुकवले आहे उन्हामध्ये. भरपूर असे वडे झालेले आहे 1 किलोचे. छान असे फुललेले पण आहेत मस्त असे. हे पहा, आपले सांडगे तयार झालेले आहेत. हे पहा, भरपूर असे एवढे 1 किलोचे सांडगे तयार झालेले आहेत. आम्ही वडे पण म्हणतो त्याला. आमच्या साईडला वडे म्हणतात, काही ठिकाणी सांडगे म्हणतात. छान असे डाळीचे हे आपले सांडगे तयार झालेले आहेत. 2-3 दिवस उन्हामध्ये चांगले सुकू द्यायचे, म्हणजे वर्षभर चांगले वाळले ना तर वर्षभर टिकतात, खराब होत नाही अजिबात. त्यासाठी चांगले उन्हामध्ये 2-3 दिवस सुकू द्यायचे. तर आपली ही वड्याची रेसिपी तयार.